नमस्कार. स्त्री प्रश्नावर काम करत असताना किंवा स्त्रीवादाबद्दल मांडणी करताना बोलताना किंवा स्त्री पुरुषात समता यावी रुजावी यासाठीचा प्रयत्न करत असताना आम्ही असं अजिबात सांगू इच्छित नाही की स्त्री सर्वगुण संपन्न असते. म्हणजे अनेक लोकांचा हा गैरसमज असतो की स्त्री प्रश्नावर काम करणारे किंवा स्त्री प्रश्नाबद्दल बोलणारे लोक हा अट्टहास करतात की स्त्री ही सर्वगुण संपन्न असते. तर हा अट्टहास जर करत असतील तर तो मुळात चुकीचा आहे. मग त्यांना पण समजून घेण्याची गरज आहे, हा मुद्दा आहे. कारण स्त्री प्रश्नावर काम करत असताना माझा आग्रह एवढाच आहे की ती एक स्वतंत्र व्यक्ती, ती माणूस आहे हे स्वीकारा. जर तिचं व्यक्ती म्हणूनचं स्थान स्वीकारलं तर माणूस म्हणजे व्यक्ती हा चूक आणि बरोबर असू शकतो, तो चांगल्या आणि वाईट गुणांचा असू शकतो, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे हे पुन्हा एकदा सांगते, स्त्री प्रश्नावर काम करत असताना स्त्री प्रश्नावर काम करणं म्हणजे त्याचा अर्थ असा अजिबात नाही की स्त्रिया सर्व गुण संपन्न असतात. तर मला एवढाच आग्रह आहे की बाईला माणूस समजा, तिचा स्वतंत्र व्यक्ती म्हणूनचं स्थान स्वीकारा आणि व्यक्ती म्हणूनचं स्थान स्वीकारत असताना हे देखील समजून घ्या की बाई ही चांगली किंवा वाईट असू शकते. म्हणजे कुठलाही व्यक्ती हा चांगलाही असतो आणि वाईट असतो, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि ह्या दिशेने आपण स्त्री प्रश्नाकडे पाहिलं तर आपल्याला काम करणं अधिक सोपं जाईल, अधिक ताकदीचं होईल. थँक्यू.